पुतळा भासे जना भुवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनी जो जगतिया दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रति भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री भगवानुवाच ज्ञानं परम गुह्यं मे यद्विज्ञान समन्वितं सरहस्यं तदंगंच गृहाण गदितं मया. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. सूत शौनकादिकांचाही संवाद चालू आहे आणि प्रत्यक्ष भगवान ब्रह्मदेव नारदाला सांगतात आणि ब्रह्मदेव नारदाला उपदेश करतानाच भगवंतांनी चतुश्लोकी भागवत कसं सांगितलं याचं विवेचन ब्रह्मदेव नारदासाठी करतायत. चतुश्लोकी भागवत या 4 श्लोकामध्ये समग्र भागवताचं सार मांडलेलं आहे. यामुळे याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. 4 श्लोक आहेत जे प्रत्यक्ष भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितले. ब्रह्मदेवाला सृष्टीच्या उत्पन्न करण्याच्या निमित्ताने जो संभ्रम निर्माण झाला तो संभ्रम दूर करून त्याला तपश्चर्या करायला सांगितलं आणि तपश्चर्या केल्यानंतर मन शुद्ध झालं, मन स्वच्छ झालं आणि मन शुद्ध आणि स्वच्छ झाल्यानंतर मगच ज्ञान प्राप्त होऊ शकतं. भगवंताचा प्रत्यक्ष साक्षात्कार झाला. भगवान समोर दिसू लागले. भगवंतानी हातात हात घेतला आणि सांगितलं, हे ब्रह्मदेवा, तू तपश्चर्या केलीस, मी प्रसन्न झालो. कारण मी तपोमूर्ती आहे. तप ही माझी मूर्ती आहे. तप हे माझं स्वरूप आहे. ईश्वराचं स्वरूप काय असं जेव्हा आपण नेहमी प्रश्न विचारतो, देव दाखवा, देव दाखवा. अहो, देव म्हणजे काही मूर्ती आहे का? देव म्हणजे हात, पाय, डोकं, नाक, डोळे, आपल्यासारखं शरीर, पंचमहाभूतात्मक शरीर नाही. ईश्वराचं शरीर हे दिव्य आहे, पंचमहाभूतात्मक नाही. आणि त्यामुळं भगवंताच्या देहाच्या दृष्टिकोनातून आपण विचार न करता तत्वाच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. भगवंत हे तपोमूर्ती आहेत. जसं आपण एखाद्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींना न्यायमूर्ती म्हणतो. न्यायमूर्ती कशामुळे हो? अहो, ती न्यायाची मूर्ती आहे. म्हणजे न्याय त्यांच्याजवळ शब्दामध्ये न्याय आहे, त्यांच्या बोलण्यामध्ये न्याय आहे, त्यांच्या वागण्यामध्ये न्याय आहे. त्यांनी जे काही बोलेल ते कायदेशीरच बोलतील, बेकायदा काहीच बोलणार नाहीत. म्हणून आपण त्यांना न्यायमूर्ती असा शब्द वापरतो. धर्ममूर्ती जेव्हा आपण शंकराचार्यांचं वर्णन करतो, धर्ममूर्ती का? अहो, त्यांच्या वागण्यात, त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या उच्चारात, त्यांच्या आचारात धर्माशिवाय दुसरं काही नाही. धर्माचं आचरण एवढं त्यांच्यामध्ये एकरूप झालेलं आहे की ती धर्म हा दाखवता येणार नाही. पण मूर्तिरूप जर बघायचा झाला तर शंकराचार्यांच्याकडे बघा, संतांच्याकडे बघा. संत हे सत्याचे अधिष्ठान असलेले आणि म्हणून मृगयंती संत असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. ब्रह्मदेवाच्या संदर्भात सुद्धा हा प्रश्न भगवंतांनी सांगितला की मृगयंती संत. मृग म्हणजे काय तर शोध घेणे. मृगपासून मार्ग शब्द तयार झाला. मृगपासून मार्ग, मृग हे मृग म्हणजे शोध घेणे. कशाचा शोध घेणे? ज्याप्रमाणे हरिण हे आपल्या जवळच्याच असलेल्या सुगंधाच्या कुपीचा शोध घेत फिरतं. आपण म्हणतो ना की अरे, या हरणाच्या बिंबीमध्ये, नाभीमध्ये मृगनाभीसी कस्तुरी असता, मृगनाभीच्या मध्ये कस्तुरी असते म्हणे. पर ही मृगनाभीमध्ये असलेली कस्तुरी, त्याचा वास मृगाला येतो आणि मृग हा वास कुठून येतोय म्हणून शोधत फिरतात. शोधून भ्रमता मेले रे. शोधून शोधून पाहिलं तरी सापडत नाही, कारण मृगाच्या जवळची कस्तुरी त्याला कळत नाही. वास येतो
पण कुठून वास येतो म्हणून ते फिरत राहतात, म्हणून त्याला आपण मृग म्हणतो. ते शोध घेत राहतात. तसं संत हे शोध घेतात. कोणाचा? मृगयंती संत, हा सत्याचा शोध घेतात. सत्याचा शोध घेणारे सत्यमूर्ती म्हणजे संत आहेत. धर्ममूर्ती म्हणजे शंकराचार्याधिक आहेत. आणि तपोमूर्ती हा भगवान आहे. तप म्हणजे काय दाखवता येणार नाही, पण त्याचं मूर्तिमंत उदाहरण जर पाहायचं झालं तर भगवान तपोमूर्ती आहेत. भगवंताची तपश्चर्या ही भगवंताला प्रिय आहे. या दृष्टीने ते म्हणतात, हे ब्रह्मदेवा, मी तुला प्रसन्न झालो आणि आता तुला मी गुह्य ज्ञान सांगतो. तू त्या पात्रतेचा आहेस. गुह्य ज्ञान मिळविण्यासाठी सुद्धा पात्रता लागते. पात्रतेशिवाय काहीच प्राप्त होत नसतं. पात्रता म्हणजे काय हो? पात्र म्हणजे आपण त्याला योग्य पाहिजेत, त्याला पात्र म्हणतात. आता आपण सुद्धा पात्र झालो. मानव जन्मात आलोत म्हणजे पात्र झालो. पात्र म्हणजे काय? आपण कशातही कोणत्याही गोष्टीमध्ये काही घेत नाही, पात्रता पाहतो. असं म्हणतात की वाघिणीचं दूध जर काढायचं झालं तर ते सोन्याच्या पात्रात काढावं म्हणे. का हो म्हणले? जर्मनच्या पात्रात आहे. जर्मनच्या पात्रात असतं का? वाघिणीचं दूध काढायचंय ते काय बकरीचं दूध काढायचंय का? म्हणून वाघिणीचं दूध काढायचं तर त्याला सोन्याचंच पात्र पाहिजे. ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं तर त्याला आपली तेवढी पात्रता पाहिजे. म्हणजे आपण सुद्धा सोन्याचे पाहिजेत. आपण सुद्धा झळाळी आपल्यामध्ये असली पाहिजे. आपण काळवंडता कामा नये. आपल्यामध्ये कळंक येता कामा नये. कळंक कशाचा आहे? वृत्तीचा आहे. कळंक म्हणजे कलंकलेपण, कलंकितपणा. कळंक म्हणजे कलंक, आणि कलंक म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह आदी गोष्टीचा कलंकितपणा. आम्ल, आम्लता, या आम्लतेमुळे पात्र कळंतं. पितळाचं पात्र कळंतं, तांब्याचं पात्र कळंतं. सोन्याचं कळंकेल का? नाही, ते सोन्याचं आहे. सोनं तर त्या ठिकाणी तर सोन्याची परीक्षा आहे की जे कळंकत नाही, जे अग्नीत टाकलं तरी पुन्हा नव्या तेजाने झळाळतं, त्याला म्हणतात सुवर्ण. आणि म्हणून सुवर्ण भगवंतांनी सांगितलं की सगळ्या धातूमध्ये मी सुवर्ण आहे. हे जे विभूती योगात सांगितलं, कशामुळं? भगवंत त्याच्यात आहे म्हणजे काय? अहो, ज्या ज्यामध्ये काही तेजस्वीता आहे तिथे भगवंताचा अंश आहे. जिथे जिथे तेजस्वीता आहे, जिथे जिथे काहीतरी वैशिष्ट्य आहे, चमत्कार आहे, थोरवी आहे, तो भगवंताचं स्वरूप जाणावं असं म्हटलंय. या ठिकाणी धातूमध्ये कांचनानाम, मी सगळ्या धातुराम मस्मी कांचना, सगळ्या धातूंच्यामध्ये मी कांचन आहे, सुवर्ण आहे. आणि हे सुवर्ण, सुवर्णाचं पात्र, अर्थात आपण जर पात्र असू तरच ज्ञान आपल्याला कळेल. हे काय व्यवहाराचं ज्ञान आहे का? हे काय व्यवहाराचं दुकानदारीचं ज्ञान आहे? नाही, हे दुकानदारीचं ज्ञान नाही, हे व्यवहाराचं ज्ञान नाही, हे सांसारिक ज्ञान नाही. सांसारिक ज्ञान कशातही चालतं. जर्मनचं पातेलं चालतं, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या धातूचे पात्र चालतात. पण ब्रह्मज्ञान जर मिळवायचं झालं तर त्याला ब्रह्मसाक्षात्कारासाठी योग्य पात्रतेची गरज आहे. ही पात्रता आपण प्राप्त केलेली आहे, पण अजून आपल्याला ती करायची आहे. मानव जन्मात आलोत म्हणजे आपण पात्र झालो. एकाने वर्णन केलंय की अरे, मानव जन्म आणि कुंभाराच्या कडचा घडा याची तुलना केली. कुंभाराच्या कडला घडा हा काय कुंभार करतो? त्याला गोल गोल फिरवतो, त्याला चाकावर फिरवतो, आणि गाडीच्या चाकावर त्याला फिरवल्यानंतर त्याला आकार प्राप्त होतो. आधी एक मातीचा गोळा, पण त्याला आकार देतो कुंभार. कशाने? तर फिरवण्याने. अशी तुलना केली आहे. आपण सुद्धा 84 लक्ष जोनीत फिरत 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 आलोत. फिरलोत ना आपण, आपल्याला गती मिळाली. आपण सुद्धा भगवंताच्या या काळरूपी चक्रावर, काळरूपी चाकावर फिरत 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 आलो. आणि फिरता फिरता भ्रमणेन पात्रम, भ्रमण म्हणजे फिरणे, फिरण्याने आपण पात्र झालो. या चक्रामध्ये, चक्रावर, कालचक्रावरती फिरत 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 आपण पात्र झालो. मग आता पात्र झालो तर आपल्याला माठाचा आकार प्राप्त झाला, घड्याचा आकार प्राप्त झाला. ते म्हणतात वास्तविक हे मातीचंच भांड आहे. मृत्पिंड चक्र भ्रमणेन पात्रम,
हे मृत्पिंड चक्र आहे. हे मृत्पिंड आहे. मृत्पिंड म्हणजे मातीचं म्हणजे पंचमहाभूताचं. या अर्थाने मृत म्हणजे माती, पंचमहाभूताचं बनलेलं हे पिंड आहे, शरीर आहे. जसं तिकडे मातीचा बनलेला घडा आहे, तसे हे मातीचं बनलेलं हे शरीर आहे, ते पिंड आहे. पण ते कशाने पात्र झालं? भ्रमणेन पात्रम, फिरल्यामुळं पात्र झालं. मग आता भ्रमणेन पात्रम, आपण आता फिरलो, 84 लक्ष योनीत फिरलो, आता मानव जन्म आपल्याला प्राप्त झाला. तर मग आता या मानव जन्मामध्ये म्हणजे घड्याचं स्वरूप प्राप्त झालं. तर कवी असं म्हणतो की आता जर तू घडा झालास, आता जर तू माठ पक्का झालास, तर आता अन्नेन पानेन जन्म भजस्व. मग या माठाचा काय उपयोग कर? तर अन्नेन पानेन, यासाठी तू दुसऱ्याला काहीतरी मदत कर. मग तुझ्यामध्ये लोक पाणी भरतील, हे पाणी उन्हाळ्यामध्ये लोकांना उपयोगी पडेल. निदान तुझ्या माध्यमातून लोकांची तहान भागव, लोकांना मदत कर. आता तू पात्र झालास, पण आता तू पात्र झालास, जातोसी नारी जनवल्लभोसी, नारीला प्रिय झालास, सर्वांना आनंद देऊ लागलास. या ठिकाणी घडा ज्याप्रमाणे स्त्रीच्या कमरेवर बसतो, तसा तू सुद्धा मोठ्या आनंदात त्यांच्या सहवासामध्ये राहू लागलास. पण आता तुझं एक या जीवनामधलं कार्य आहे, ते म्हणजे अन्नेन पानेन जन्म भजस्व. जोपर्यंत यावन्न ते खरपरताम उपैती, जोपर्यंत तुझं खापर होत नाही, असं म्हटलं. खापर होणे म्हणजे मृत्यू. जोपर्यंत तुझं खापर होत नाही, तोपर्यंत तर निदान तुझ्या अस्तित्वाचा, तुझ्या आकाराचा उपयोग, तुझ्या येण्याचं काहीतरी फलित या ठिकाणी कर, अन्यथा सगळं वाया जाईल. म्हणून फिरून आपण पात्र झालो. मूळ मुद्दा चाललाय की ब्रह्मदेव हे पात्र आहेत. आपण देखील पात्र झालोत मानव योनीमध्ये येऊन, पण आपण पुढची पातळी गाठत नाही. ब्रह्मदेव हे देखील आपल्यासारखेच, पण त्यांनी पुढची पातळी गाठली आणि ब्रह्मज्ञानासाठी ते पात्र झाले. म्हणून भगवान म्हणतात, ज्ञानम परमगुह्यम मे. हे ब्रह्मदेवा, मी तुला परमगुह्य ज्ञान सांगतो. कारण गुह्य गोष्ट हे सर्वांना सहज प्रचार करायची नसते. गुह्य गोष्टीचा प्रचार रस्त्यावर करायचा नसतो. गुह्य त्यालाच सांगावं, गुह्यमप्युत, असं एका ठिकाणी वर्णन आहे भागवतामध्ये, की गुरुसुद्धा गुह्य ज्ञान हे शिष्याला सांगतात. पण कोणत्या शिष्याला? जो अत्यंत भक्तियुक्त अंतःकरणाचा आहे त्यालाच. म्हणून भक्तियुक्त अंतःकरणाचा सत्शिष्य जो असेल, शिष्य अनेक असतात, पण सत्शिष्य वेगळाच आहे. म्हणून जे सत्शिष्य आहेत, ज्यांचं मन स्थिर आहे, म्हणून अशा शिष्यालाच गुरु गुह्यमप्युत, गुह्य ज्ञान देतात. याप्रमाणे भगवान ब्रह्मदेवाला म्हणतात की तू माझा सत्शिष्य आहेस, तू माझा प्रेमळ शिष्य आहेस, आणि म्हणून ज्ञानम परम गुह्यम मे, हे गुह्य ज्ञान तुला मी सांगतो. गुह्य म्हणजे गूढ, गुह्य म्हणजे अत्यंत सूक्ष्म, वास्तविक इतरांच्यासाठी अनाकलनीय. कारण ज्ञान हे शब्दाच्या पलीकडचे. ज्ञान शब्दातून सांगता येतं, पण ज्ञानाच्या पलीकडे, शब्दाच्या पलीकडे ज्ञानाचं एक संकेतात्मक उदाहरण असतं, संकेताचं स्वरूप असतं. सगळंच काही शब्दातून व्यक्त होत नाही. गुरुजी सगळ्यांनाच शिकवतात, सगळेच मुलं शिकतात, पण एखादाच मेरिट फर्स्ट येतो. का हो, तुम्ही काय वेगळं याला शिकवलं का? नाही, वेगळं नाही शिकवलं, तेच शिकवलं, पण याची ग्रहण क्षमता वेगळी आहे. प्रत्येकाची ग्रहण आणि धारण क्षमता वेगळी आहे. त्यामुळं गुह्यज्ञान त्यालाच कळतं, सूक्ष्मज्ञान त्यालाच कळतं जो त्यातलं तत्व जाणतो. विज्ञान समन्वितम, हे अनुभव स्वरूप असलेलं ज्ञान, अनुभवाचं ज्ञान मी तुला सांगतो. आणि हे कसं सांगणार आहे? तर सरहस्यम, त्यातलं रहस्य तू समजून घे, त्यातला मर्म तू समजून घे, त्यातला अर्थ समजून घेतला पाहिजे. मर्म लक्षात येणं फार आवश्यक आहे. मर्म म्हणजे काय गुरुजींना म्हणायचं आहे. या ठिकाणी गुरुजी असो किंवा गुरु असो, सद्गुरू असो,
त्यांनी दर्शित केलेला मार्ग, त्यातलं मर्म लक्षात आलं पाहिजे, त्यातलं तत्व लक्षात आलं पाहिजे. बाकीचा तपशील उपयोगाचा नाही. फक्त तपशील खूप असतो पण तो सोडून द्यावा लागतो. फक्त तत्व हे लक्षात ठेवावं लागतं. ध्येयाकडं आपलं लक्ष पाहिजे. काही लोक फक्त कथा समजून घेतात, रंजन म्हणून भागवत ऐकतात. अहो, भागवत रंजनाचा विषय नाहीये. अहो, फार चांगली कथा सांगितली. अहो, कथा सांगितलं पण तत्व काय सांगितलं ते काही कळलं नाही बाबा. तत्व पुरंजनाचं आख्यान फार सुंदर आहे. अहो, पण ते तुझं आहे ना बाबा, ते आपलं आहे असं वाटतच नाही. ते त्याचंच आहे पुरंजनाचं. अहो, पुरंजनाचं नाही आहे ते आख्यान आपलं आहे. म्हणून तत्व समजलं पाहिजे. कथा समजून उपयोगाची नाही. विनोद कथा ह्या साहित्यामध्ये असतात, परंतु विनोदाचा भाग विनोदापुरताच असतो. विनोद लक्षात ठेवायचा नसतो, कथा लक्षात ठेवायची नसते, तत्व लक्षात ठेवायचं असतं. म्हणून भगवान म्हणतात की सरहस्यम, त्यातलं रहस्य, त्यातलं मर्म हे मी तुला सांगणार आहे. आणि तदंगंच, त्याच्या अंगभूत असलेल्या अनेक गोष्टी, त्यातले रहस्य, त्यातलं वैशिष्ट्य, त्यातलं तत्व आणि त्यातील सूक्ष्मता ही तुला मी समजून सांगणार आहे. माझ्या कृपेने तू समजून घे. आता भगवंतानी या चतुश्लोकी भागवतामध्ये भगवान प्रत्यक्ष सांगणारे, शिष्य ब्रह्मदेव आहेत आणि वक्ते गुरु प्रत्यक्ष भगवान आहेत. तेव्हा ही मोठी अलौकिक पातळी आहे. म्हणून तर 4 श्लोकामध्ये हे सगळं भागवत संपलेलं आहे. यावानहम यथा भावो यद्रूप गुणकर्मका. भगवान म्हणतात, हे ब्रह्मदेवा, तू मला असं समजून घे, यावानहम यथा भावो यद्रूप गुणकर्मका. मला समजून घ्यायचं असेल तर यथा भावो, तुमचा जसा भाव असेल तसा मी आहे. एका शब्दात सांगितलं की तुम्ही मला तुमच्या भावाप्रमाणे समजून घ्या, भावनेप्रमाणे समजून घ्या. यथा भावो, मग तुमचा जसा भाव असेल, तुमची जशी भूमिका असेल, तुमचं जसं मन असेल, तुमची जशी भावना असेल, त्याप्रमाणे मी तुम्हाला दिसेल. तुमच्या मनामध्ये जो भाव किंवा इच्छा आहे, त्या मनातल्या भाव आणि इच्छा किंवा भावना आणि संकल्पना ह्या तुमच्या मनात जशा आहेत तशा माझ्यामध्ये तुम्हाला दिसतील. आपण प्रतिबिंब बघतो, जसं बिंब असेल तसंच प्रतिबिंब दिसेल ना. बिंब म्हणजे आपण काळे किंवा कुरूप अशा पद्धतीचे असू तर आरशामध्ये आपण स्वरूप कसे दिसू, जसं आहे तसंच दिसेल. म्हणून तुमचा भाव जसा असेल, भाव तसा देव. आपली भावना या ठिकाणी श्रेष्ठ असते. भगवान कसा आहे नका विचारू, देव कसा. देव असे हो भाव जसा. देव कसा आहे तर भाव तुमचा जसा असेल तसा देव आहे. तुमच्या भावाप्रमाणे, तुमच्या इच्छेप्रमाणे, तुमच्या भावनेनुसार तो रूप बदलतोय. म्हणून भगवान कसा आहे तर तुमच्या यावानहम यथा भावो, मी यावानहम, मी तसा आहे जसा तुम्ही तुमच्या मनामध्ये भाव ठेवाल. आणि हा भाव सुद्धा यद्रूप गुणकर्मका. तुम्ही मला समजून घेताना भावनेने समजून घ्या, भावनात्मक दृष्टीने समजून घ्या. आणि यद्रूप गुणकर्मका म्हणजे माझं रूप आणि माझे गुण. आता या ठिकाणी सुरुवात त्याने अशी केलेली आहे की ब्रह्मदेवाला म्हणतात भगवान की मला समजून घ्यायचं असेल तर आधी सगुणाकडून जावं लागेल, सगुणाच्या माध्यमातून निर्गुणाकडे जाता येईल. म्हणून गोरा कुंभार यांच्या अभंगामध्ये त्यांनी म्हटलंय ना, संत गोरा कुंभार यांनी म्हटलंय की निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगी. निर्गुणाच्या भेटीला जायचे पण सगुणाच्या सोबत जायचे. सगुण आधी सगुणाकडे मन आकृष्ट झालं पाहिजे. यद्रूप गुणकर्मका, माझं रूप आणि माझं गुण. कारण रूप आणि गुण हे वैशिष्ट्य कशाचे, सगुणाचे. म्हणून या ठिकाणी रूप आणि गुण या उल्लेखातून सगुण ईश्वर ही भूमिका मांडलेली आहे. भगवंतांनी मला समजून घ्यायचं तर भावनेतून समजून घ्या. आणि ही भावना माझ्याशी तुम्ही जशी ठेवाल, माझ्या संदर्भातली भावना जशी तुमची असेल, माझ्या गुण आणि माझे रूप. मी वेगवेगळे पराक्रम केलेत,
वेगवेगळ्या कथा केल्यात, वेगवेगळ्या लीला केल्यात. त्या लीला तुम्ही समजून घ्या. मग या लीलेच्या निमित्ताने तुम्हाला जे जे आवडेल, कुणाला कृष्णाची लीला आवडते, बालकृष्णाची लीला आवडते, ते त्यामध्ये रमून जातात. बालकृष्ण म्हणून कीर्तनामध्ये बाळकृष्ण चरणी चित्त लागू आपण म्हणतो. हे बाळकृष्ण कशामुळे तर, आणि हा बालकृष्ण आपण प्रत्येक लहान मुलात बघतो. प्रत्येक लहान मुलगा म्हणून आपल्याकडे कृष्ण रूप सज्जा आपण अष्टमीला करतो, कृष्णाष्टमीला. का हो? प्रत्येकच लहान मुलगा, प्रत्येकच लहान मुलगी ही राधाकृष्णासारखी दिसायला लागते आणि आपण ते रूप त्याच्यामध्ये बघतो. कृष्ण म्हणतात असू द्या, तुमच्या मुलाकडे माझ्या भावनेने पाहिलं तरी तुम्हाला मी प्रसन्नच होणार आहे. मुलगा तुमचा असू द्या पण भावना माझी ठेवा, मुलगी तुमची असू द्या पण भावना माझी ठेवा. या दृष्टीने माझ्या गुण आणि कर्म, बालकृष्णाचं रूप आपल्यामध्ये इतकं एकरूप झालं की प्रत्येक लहान मुलगा हा बालकृष्ण दिसू लागला. एवढंच नव्हे तर आपण बोलताना सुद्धा म्हणतो बघा ना, बाळकृष्णासारखा खेळू लागला. बालराम हे नाहीये, कारण राम बालपणीच मोठे झाले. राम हे बालपणीच धनुर्धार आहेत, धनुर्धारी आहेत. बालपणीच ते तत्वज्ञान शिकलेले आहेत, योग वासिष्ठ शिकलेले आहेत, बालपणीच योग वासिष्ठ. पण कृष्ण तसे नाही. कृष्ण हा सर्वांना द्वाड म्हणजे खोडकर आणि तरी गोड असा वाटतो, म्हणून त्याचं खोडकर आणि गोड असं रूप, खोडकर आणि गोडसर असं रूप कृष्णाचं आपल्याला आवडतं आणि प्रत्येक लहान मुलात आपण कृष्ण रूप पाहतो. या दृष्टीने बाललीला. मग ते म्हणतात तुम्ही माझ्या लीलेत रममाण होता का? ठीक आहे, माझ्या लीलेत रममाण व्हा. मग ह्या लीलेत रममाण होताना तुम्ही माझे उत्सव साजरे करा, माझे जन्मोत्सव साजरे करा, गोवर्धन या निमित्ताने काला करा, माझे वेगवेगळ्या नामरूपात्मक ज्या माझ्या लीला आहेत त्या तुम्ही या ठिकाणी कीर्तन, प्रवचन, माध्यम, भजन या माध्यमातून करा. भजन, पूजन, कीर्तन हे साधन आहे, पण हे साधन साध्याकडे नेणार आहे. साध्य हे माझं प्रेम आहे, साध्य ही माझी भक्ती आहे. आणि म्हणून ते म्हणतात यावानहम यथा भावो यद्रूप गुणकर्म का. जसे माझं रूप आहे, कोणाला माझं कोणतं रूप आवडेल सांगता येत नाही, पण माझ्या प्रत्येक लीलेमध्ये हे वैशिष्ट्य आहे. भगवंतानी म्हणून तर वेगवेगळे अवतार धारण केले आणि वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळे कृत्य केले, पण सर्वांनाच आवडणारा कृष्ण आहे. मग कुणी गोवर्धनधारी कृष्ण कोणाला आवडतो, कुणी बासरीधारी कृष्ण, मुरलीधर कृष्ण आवडतो, तर कुणाला युद्धामध्ये अर्जुनाला ज्ञान सांगणारा हा योगेश्वर कृष्ण आवडतो. म्हणजे कृष्णाचे वेगवेगळे रूप आहेत. कधी तो मुरलीधर आहे, कधी तो गोवर्धनधर आहे, कधी तो राधाधर आहे, कधी तो योगेश्वर आहे, आणि कधी सर्वसंग परित्याग करून पिंपळाच्या झाडाखाली बसलेला आहे. असे अनेक विध रूप श्रीकृष्णाचे आहेत आणि हे सगळे कृष्णाचे रूप लोकांना भावतात, आवडतात. ते म्हणतात की मी वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळे कृत्य केले. ज्यांना पराक्रम आवडतो ते म्हणतात नाही नाही आम्हाला राम आवडतो. का? धनुर्धारी राम आहे, पराक्रम केलाय आणि मानवाप्रमाणे कसं आचरण करावं हा उपदेश केला, म्हणून मला धनुर्धारी रामच आवडतो. कुणाला राम, कुणाला कृष्ण, कुणाला वामन, तर कुणाला नृसिंह. हे सगळे वेगवेगळे रूप भगवंत म्हणतात मी धारण केले. यद्रूप गुणकर्म का. रूप आणि गुण अर्थात सगुण, सगुण अवतारातून मी माझं रूप दाखवलं, माझे वेगवेगळे रूप दाखवले. हे ब्रह्मदेवा, तुम्ही माझ्याकडे रूप आणि गुणाच्या माध्यमातून या आणि यातून तुमची भावना माझ्याकडे ठेवा. तत्रैव तत्वविज्ञान मस्तुमे मदनुग्रहात. आणि यातून माझ्या अनुग्रहाने, माझ्या कृपेने तुम्हाला माझं तत्व कळेल. एकदम कळणार नाही, पण हळूहळू माझं तत्व, माझं स्वरूप तुम्हाला कळेल. तथैव तत्वविज्ञान, त्यातून तुम्हाला तत्वाचं ज्ञान होईल. तत्व म्हणजे ते, तत्व असा शब्द आहे. तत्व, तत् म्हणजे ते,
तेपणा. आता तेपणा म्हणजे काय? ब्रह्मत्व. तत्व म्हणजे ब्रह्मपणा, ब्रह्मज्ञान. आता या ठिकाणी इथून चतुर्श्लोकी भागवताला सुरुवात झालेली आहे. इथून पुढे 4 श्लोक हे आपण समजून घ्यायचे. अहमेवा समेवाग्रे नान्यद्यत् सदसत् परम. भगवान म्हणतात, हे ब्रह्मदेवा, अहमेवा समेवाग्रे नान्यद्यत् सदसत् परम पश्चादहम यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहम्. हे ब्रह्मदेवा, अहमेवा समेवाग्रे, एकाच शब्दात सांगितले, मी सर्वत्र आहे. अहमेवा समेवाग्रे, मी अग्र म्हणजे प्रारंभी मीच होतो, शेवटी मीच आहे. नान्यद्यत् सदसत् परम, माझ्याशिवाय दुसरं कोणतीही वस्तू अस्तित्वात नाही. नान्यत न अन्यत, अन्य कोणतीही गोष्ट माझ्याशिवाय नाही. मी आहे आणि म्हणून सगळं आहे. सदसत, ही माया सुद्धा, हे संसार सुद्धा, हा प्रपंच सुद्धा माझ्याशिवाय अस्तित्वात असूच शकत नाही. मी आहे म्हणून हे सगळं आहे. आणि मी जगाच्या सुरुवातीला होतो, जगाच्या शेवटी आहे. पश्चादहम यदेतच्च, पश्चादहम, या युगांच्या शेवटी सुद्धा मीच राहणार आणि युगाच्या प्रारंभी मीच होतो. योग शिष्येत सोऽस्म्यहम्. योग शिष्येत, अवशिष्ट राहणारा जर कोणी असेल तोही मीच आहे. सगळं संपलं, आता काही राहिलं नाही, काही राहिलं नाही असं म्हणणारे मीच आहे. कारण नाही म्हणणारा कोण आहे याची जाणीव कोणाला होते? म्हणून विश्वामध्ये प्रारंभ माझ्यापासून झाला, विश्वाची निर्मिती माझ्यापासून झाली, याचं पालन माझ्यापासून, याचा संहार माझ्यापासून. आणि माझ्याच शरीरावर, ज्याप्रमाणे आपण उदाहरण जर घेतलं तर समुद्र आहे समजा. एक लाट आली, कशावर आली? समुद्रावर आली. समुद्र, लाट येण्यापूर्वी समुद्र होताच. लाट आली तेव्हा समुद्र आहेच, आणि लाट गेली तेव्हाही समुद्र आहेच. समुद्र जसा, समुद्राच्या अस्तित्वावर लाट येते. समुद्र नसेल तर लाट कुठून येणार? म्हणून समुद्राच्या म्हणजे पाण्याच्या वरती लाट येते, ती पाण्याचीच असते. वायू आणि पाणी यांनी मिळून ती लाट येते. त्याप्रमाणे भगवान म्हणतात, या लाट येण्यापूर्वी जसा समुद्र होता, लाट आल्यावरही समुद्र आहे आणि लाट गेल्यावरही समुद्र आहेच आहे. त्याप्रमाणे मी या विश्वामध्ये प्रारंभी होतो. अहमेवा समेवाग्रे, सर्वात प्रारंभी, अग्र म्हणजे प्रारंभी, सुरुवातीला मीच आहे. त्यानंतर माझ्याशिवाय काही अस्तित्वात नाही. पुन्हा एकदा समुद्राचं उदाहरण घेऊ. समुद्रामध्ये लाट आली, त्या लाटीमध्ये पाण्याशिवाय दुसरं काय आहे? पाण्याशिवाय काय आहे दुसरं? त्याला आपण लाट म्हणतो, पण ती लाट पाण्याचीच असते ना, ती लाट पाण्याचीच असते. म्हणून त्या लाटेमध्ये पाण्याशिवाय दुसरं काहीच नाही, माझ्याशिवाय दुसरं काही नाही. या विश्वामध्ये माझ्याशिवाय दुसरं काही नाही. अहमेवा समेवाग्रे नान्यद्यत् सदसत् परम, नान्यत काही नाही, न अन्य, सदसत् परम, सत आणि असत. या जगामध्ये सदसत म्हणजे सत आणि असतनी विश्व निर्माण झालं, हे आपण बघितलं. विश्व हे केवळ असतही नाही आणि ते केवळ सतही नाही. नान्यत यात सदसत परम, सत आणि असत या दोन्हींचं मिश्रण म्हणजे विश्व आहे. आणि या विश्वामध्ये अहमेवा समेवाग्रे, मी याच्या प्रारंभी आहे, मी याच्या मध्यात आहे आणि मी याच्या शेवटी आहे. लाटेमध्ये माझंच अस्तित्व आहे. लाट माझ्याशिवाय नाही, समुद्रातील पाण्याशिवाय लाट नाही. पाणी हे समुद्राचं लाटेमध्येही आहे, माझ्यामध्येही पाणीच आहे, समुद्रातही पाणीच आहे. ती पाण्यावरच येते, पाण्यावरच थांबते आणि पाण्यावरच नष्ट होते. त्याप्रमाणे ते म्हणतात पश्चादहम, याच्यात शेवटी मीच आहे. म्हणून गजेंद्र आख्यानाच्या कथेमध्ये त्यांनी सांगितलंय, गजेंद्र जेव्हा स्तुती करतो भगवंताची तेव्हा ते म्हणतात, निषेध शेषो जयताद शेषा. या सगळ्या जगाचा निषेध करत 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 गेलं म्हणजे जे शिल्लक राहील. या ठिकाणी योग शिष्येत सोऽस्म्यहम्, जो अवशिष्ट राहतो. या ठिकाणी आपण निषेध करायचा. निषेध कशाचा करायचा?
तर वस्तूंचा निषेध करायचा. कशामुळं? आपण डॉक्टरला विचारा, समजा आपण त्याच्याकडे गेलो, काय हो दुखायले, तब्येत बरी नाही, काय झालं? आपण फक्त लक्षणं सांगतो, असं झालं तसं झालं. मग जेवण जाईना, डोळे पिवळे दिसायलेत का बघतो तो, मग बिलरुबिन वाढलंय का, जा पॅथॉलॉजीमध्ये बिलरुबिन टेस्ट करा. नाही हो, बिलरुबिन व्यवस्थित आहे. मग काय झालं? निषेध झाला बरं का. म्हणजे कावीळ नाही हा निषेध झाला. मग कशामुळे जेवण जात नाही? मग पोट का खराब आहे, जीभ बघू द्या. मग हे नाही, ताप नाही, कावीळ नाही, अमुक नाही, काय झालं? म्हणजे निषेध केला बरं का. म्हणजे तुम्हाला जर नेमक्या ठिकाणावर यायचं असेल तर निषेध शेषो जयताद शेषा. मग ही टेस्ट केली नाही, मग तुम्ही आता ही एक टेस्ट करा. तुम्ही कावीळची टेस्ट केली का, आता तुम्ही टायफॉइडची टेस्ट करा. ती केली, ती नील आली, रिपोर्ट चांगला आहे. मग हे नाही, ते नाही, ते नाही, मग काय? आणि मग असं करून डॉक्टर नाडी बघून वैद्य आपल्या विचाराने आधी 2-3 दिवस दुसरे औषधं देतो. हे लागू नाही पडलं, ते लागू नाही पडलं. डॉक्टरला तर काही एकदम कळतं का? एकदम काहीच कोणाला कळत नसतं. आधी 4-8 दिवस औषधं देतच राहतात आणि मग 8 दिवस झाले औषध देतं, काहीच फरक पडला नाही. असं आहे का? मग दुसरं बदलून देतो. आता फरक पडला. काय झालं? आता नेमक्या मुद्द्यावर आले की नाही याला हे झालंय, हे फक्त डॉक्टरलाच कळतं. तो तुम्हाला मग औषधं पुढे चालू ठेवतो. या ठिकाणी काय केलं? निषेध केला. हे नाही, ते नाही, ते नाही, असं करत करत आपण एका मुद्द्यावर येतो. आपण निश्चित तत्वावर येतो. तसा जगामध्ये निषेध करायचा. का हो? देव आहे का? याला देव म्हणतात का? जसं आपण आत्मतत्व आहे समजा. मी आपण म्हणतो, मी जाऊन आलो बाहेर. कोण आहे हो मी? सांगा बरं. मी म्हणजे मी. तुम्ही आहेत, पण मी कुठं आहे सांगा. मी ही छाती म्हणजे तू आहेस का? नाही बाबा, माझी छाती तर वेगळीच आहे. ह्या फासाळ्या म्हणजे तू आहेस का? नाही. मग मी कोण आहे? हात मी नाही, डोळे मी नाही, कान मी नाही, नाक मी नाही, डोकं मी नाही. मी कोण आहे? अंतःकरण मी नाही, अहंकार मी नाही, मी कोण आहे? मग या सगळ्याचा शोध करत करत आतमध्ये आपण विचार करतो, नाही याच्यामध्ये जे चैतन्य तत्व आहे तो मी आहे. म्हणून आपण जेव्हा झोपतो, गाढ झोपलो, आपल्याला गाढ झोप लागली, काही कोणाचं कळलं नाही, साखर झोप ज्याला आपण म्हणतो. आणि दुसऱ्या दिवशी उठलो, काय गाढ झोप लागली होती, इतकं थकून गेलो होतो, काहीच कळलं नाही, अंगावरून साप गेला तरी कळलं नाही, गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी हा जो अनुभव सांगतो, गाढ झोप लागली, तो अनुभव कुणी घेतला? ज्या वेळेला डोळे झाकलेले होते, कान जागृत नव्हते, तुमच्या अंगावरून साप गेला म्हणजे त्वचा जागृत नव्हती, तुम्हाला आवाज दिले, तुम्हाला काहीच कळलं नाही. मग डोळे, कान, मन काहीही जाग्यावर नसताना, म्हणजे सगळे इंद्रिय हे लीन झालेले असताना, इंद्रिय सगळे लीन होतात. हे लीन झाले, सुप्तावस्थेत गेले. या वेळेला जागृत कोण होतं? हा मुद्दा आहे. या वेळेला जागृत तो होता जो आहे, ज्याला आपण मी म्हणतो. म्हणून हा जागृत असलेला जो आत्मतत्व आहे हे जागृत होतं. म्हणून आपण नेहमी म्हणतो की आपण जागृत राहा. जागृत आम्ही तर जागेच आहेत. जागेत, पण जागे व्हा. जागेच आहेत ना आम्ही. हो, नुसते डोळ्याने काय करायचे? जागे. अंतःकरणपूर्वक आपण जागृती झाली पाहिजे. या ठिकाणी जे मी जो आपण म्हणतो तो मी, डोळे, कान, नाक, मांस, नैव मीमांसा यंती आपण म्हणतो ना, हे सगळं मांसाची मीमांसा आपण करतो. पण एते जीवंती एहम व्यवृत्ती पटया एन सौभाग्य भाजाम तम प्राणाधीशांतर्गत अमृत म्हणून नैव मीमांसा यंती. या सगळ्याच्या आतमध्ये जो बसला, या मांसाच्या, मेदाच्या, मज्जेच्या, हे सगळं दृश्य आहे. मेद, मज्जा, मांस. पॅथॉलॉजिस्ट काय करतील? तुमच्या रक्ताची तपासणी करतील, तुमच्या रक्ताची, तुमच्या लघवीची, विष्ठेची तपासणी करतील, भौतिक गोष्टीची तपासणी करतील. पण अभौतिक गोष्टीची तपासणी अध्यात्मात होते. भौतिक गोष्टीची तपासणी पॅथॉलॉजीत होते आणि अभौतिक गोष्टीची तपासणी अध्यात्मात होते. म्हणून अध्यात्म ही सर्वात श्रेष्ठ आहे. अध्यात्म विद्या विद्यानाम, सगळ्या विद्यांच्या मध्ये अध्यात्म विद्या श्रेष्ठ मानली आहे. ही अध्यात्म म्हणजे मी कळणारी विद्या आहे. चैतन्य तत्व काय आहे हे सांगणारी विद्या म्हणजे अध्यात्म विद्या. म्हणून ते म्हणतात
हे सगळं निषेध करून जे शिल्लक राहील तो मी. आणि हे निषेध कशाचा आहे? जड वस्तूचा निषेध आहे. निषेध कशाचा आहे? भौतिक गोष्टीचा निषेध आहे. आणि ज्या भौतिक गोष्टीचा निषेध करत 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 आपण एका तत्वावर येतो, ते आहे चैतन्य तत्व. आणि म्हणून ते म्हणतात, भगवान म्हणतात, हे ब्रह्मदेवा, सगळ्यात सृष्टीच्या सुरुवातीला मीच होतो. अहमेवा समेवा अग्रे. माझ्यापासूनच ही सृष्टी निर्माण झाली. आणि नान्यत यत् सदसत् परम. सद आणि असत हे माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही. या विश्वाच्या शेवटी मीच आहे. पश्चादहम यदेतच्च योगशिष्येत सोस्म्यहम. यातून जे शिल्लक राहतं तोही मीच आहे. म्हणून शेष उरलेला, म्हणून आपण शेष म्हणतो. भगवंताला आपण शेष रूप समजतो. सगळ्या विश्वातून जो शिल्लक राहतो, जो उरतो, दशांगुळे उरला असं आपण म्हणतो ना, की देव सगळ्यामध्ये भरून पुन्हा 10 अंगुळ उरलेला आहे. अत्यतिष्ठत दशांगुलम असं पुरुष सूक्तामध्ये आपण म्हणतो. याप्रमाणे हा भगवान म्हणतात की मी तद्विदाद्यातमो मायाम यथा भासो यथा तमा. याप्रमाणे ऋतेर्थ यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यात्मनो मायाम यथा भासो यथा तमः. ऋत म्हणजे सत्य आणि ऋतेर्थ म्हणजे सत्य नसणं अर्थात असत्य. जे आम्हाला असत्य भासित होतं, यत् प्रतीयेत, ज्याची प्रचिती येते, जे प्रत्ययाला येतं, जे खरं नाही पण खरं वाटतं. खरं नाही आहे पण खरं वाटतं. कशामुळं खरं वाटतं? तर माझ्या अस्तित्वामुळं खरं वाटतं. एक उदाहरण या ठिकाणी मुद्दाम देतो की एक राजाची राणी होती. ह्या राणीनं तिचे अलंकार वगैरे दागदागिने धारण केले. आणि नंतर एकदा तिच्याकडली काम करणारी मजुरी ती म्हणाली की राणीसाहेब, तुम्ही आता अशा काळामध्ये एवढे मोठे दागिने घालून मिरवता, काही बरं नाही. मग काय करा? तर तुम्ही म्हणे माझे खोटे दागिने आणलेले आहेत मी, कोल्हापुरी साज खोटे दागिने, ते तुम्ही घाला. ते म्हणे हरकत नाही, ते काढून ठेवा, खोटे घाला. त्या राणीला त्यांनी खोटे दागिने त्या मजुरीने दिले. ते खोटे दागिने सुद्धा इतके चांगले होते की काय झकपक दिसत होते, चमचमीत दिसत होते. नवीन घडण होती, नवीन स्वतंत्र त्याचं स्वरूप होतं. आणि एके दिवशी हळदी कुंकाच्या समारंभाला राणी गेली हे खोटे दागिने घालून. खोटे दागिने घालून गेल्याबरोबर सगळ्या बायका म्हणू लागल्या, राणीसाहेब हे तर नवीनच दागिने दिसायला लागलेत, तुमचे जुने दागिने ते आम्ही पाहिलेलेत, हे तर नवीनच दिसायले, याची घडण फार चांगली आहे, याचं रूप फार चांगलं आहे, काय चमकू लागलेत. ती राणी काहीच म्हणली नाही, वा वा काय दागिनेत, काय दागिनेत, काय दागिनेत, केवढ्याचे, काय नाही, कुठून आणले, कुठं केले, कोणत्या सोनाने केले, आता तर काय 55,000 पर्यंत गेले सोनं, मग काय. ती म्हणजे तुम्ही काय राजेच आहेत, तुम्हाला काय कमी आहे. याप्रमाणे जळगावच्या सोनाराकडून केले का मुंबईहून आणले, झाली चर्चा. आणि सगळीकडं राणीच्या दागिन्याची चर्चा. बायकांचं एकच असतं, बायकांनी नवीन काय घातलं की त्याची चर्चा सगळीकडं, सगळ्या गावात राणीच्या दागिन्याची चर्चा. काय राणीचे दागिने काय. एके दिवशी मग 2-4-8 दिवस झाले, मग ही मजुरीन म्हटली, राणीसाहेब आता तुमचे मी खरे दागिने घालून एकदा मला घालाविषयी वाटायले, तुम्ही तर माझे घातले, पण तुमचे खरे दागिने कसे असतात, कारण मी बिचारी मजुरीन, मी कधी दागिनेच घातले नाहीत सोन्याचे, मला एकदा घालून जायचे, आमच्या घरी प्रोग्राम आहे, कार्यक्रम आहे, जायचे. ठीक आहे म्हणले, घ्या. तिने दागिने दिले होते मजुरीला, विश्वासाची होती. सगळ्या बायका म्हणू लागल्या, ही तर मजुरीने म्हणले, एवढे सोन्याचे दागिने, अहो सोन्याचे दागिने कशाचे हो म्हणले, हे सगळे खोटे आहेत. ती म्हणली, अहो बघा ना दागिने, अहो खोटे. खोटे कशामुळं? खरे घातले पण त्याला खोटे म्हटले, आणि खोटे घातले त्याला खरे म्हटले. त्याचं एकमेव उत्तर आहे अधिष्ठान सत्यतया. अधिष्ठान कोणाचं आहे? राणी हे अधिष्ठान आहे. म्हणून राणी कधी खोटं घालील का? तिला काय कमी आहे? आणि मजुरीन खरं कशाला घालील? तिच्याकडे खायला अन्न नाही, दुसरीकडे काम करते, आणि एवढे चांगले दागिने मिरविते, काय घालून? खोटे. अधिष्ठान राणीचे म्हणून खोटे दागिने खरे वाटले, अधिष्ठान मजुरणीचे म्हणून खरे दागिने खोटे वाटले.
या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असं, ऋतेर्थ यत प्रतीयेत, या ठिकाणी जग खोटं आहे पण यत प्रतीयेत ते सत्य प्रतीत का होतं ते म्हणतात मायाम यथा भासो यथा तमहा, याचा अधिष्ठान मी आहे प्रतीयेतच आत्मनी, मी माझं तत्व याच्या मुळाशी आहे, मी या विश्वाच्या मुळाशी आहे, म्हणून विश्व जरी खोटं असलं तरी माझ्या अधिष्ठानामुळं ते खरं वाटतं. ऋतेर्थ यत प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनी तद्विद्यात्मनो मायाम. हे ब्रह्मदेवा तू असं जाण, ही जी माया आहे तद्विद्या, ही माया अविद्या आहे. आता अविद्या आणि माया याच्यात फरक असा आहे की अविद्या ही व्यक्तीचे संबंधित शब्द आहे आणि माया हा परमेश्वराच्या संदर्भात आहे. अविद्या ही व्यक्तीची आहे आणि माया ही ईश्वराची आहे. पुन्हा त्यातला फरक असा आहे की अविद्येमध्ये आपण गुंततो पण मायेत भगवान गुंतत नाही, तो मायेला ताब्यात ठेवतो आणि आपण अविद्येत गुंततो. अविद्या आपल्यावर हक्क गाजवते आणि मायेवर भगवान हक्क गाजवतात, हा फरक आहे. म्हणून तद्विद्यादात्मनो मायाम यथा भासो यथा तमः. याप्रमाणे ते म्हणतात की जसा आकाशामध्ये राहू आणि केतू आपण मानलेले आहेत, वास्तविक हे ग्रह दिसत नाहीत आणि हे ग्रह नाहीत, हे पृथ्वीचे सावली म्हणून आपण त्याला राहू केतू म्हणतो. हे मानव ग्रह आहेत, काल्पनिक ग्रह आहेत. हे काय आकाशामध्ये राहू दाखवावर कुठे येतो, कसं दाखवता येणार नाही. राहू आणि केतू हे आकाशातले ग्रह नाहीत, ते मानव आहेत. तसं पण मानव आपल्याला मानावे तर लागतात ना हो. तुम्ही मला कशामुळे मानायचे, अहो गणितामध्ये सुद्धा क्षची किंमत 10 आहे असं गुरुजी सांगतात. का बरं क्षची किंमत 10? क्ष म्हणजे काय, अहो ते काही असू द्या हो पण त्याची 10 माना. कशामुळे मानायची, त्याशिवाय उत्तर येत नाही ना. क्षची किंमत 10 आहे म्हणजे अगदी गणितासारख्या विषयामध्ये सुद्धा आपल्याला मानावं लागतं. मानावं म्हणजे गृहीत धरावं लागतं. हायपोथेसिस म्हणतात त्याला, हे गृहीत धरावं लागतं. काय गृहीत धरावं लागतं, क्षची किंमत 10 आहे. मी म्हणेन 9 आहे, नाही तसं नाही चालत, मग त्याशिवाय गणितामध्ये उत्तर येणार नाही. मग आपल्याला क्षची किंमत काढायची आहे ना, तर ती गृहीत धरा आधी. म्हणून आपल्याला जर जगाची किंमत काढायची आहे, जर भगवंत ओळखायचा आहे तर आपल्याला ही किंमत गृहीत धरावं लागेल. कोणती, ते म्हणतात जसं राहू आणि केतू नसताना सुद्धा आपण गृहीत धरतो. मग पत्रिकेत नसतात का राहू आणि केतू, फळं मिळतात की नाही, याचं उत्तर काय, फळं मिळतात. राहू आणि केतू आकाशात कुठेच नाही, पण काय बाबा तुमच्या पत्रिकेमध्ये तनुस्थानामध्ये राहू आहे, तुम्हाला आजारपण दिसतंय हो. तुमच्या बायकोच्या स्थानामध्ये केतू आहे, काय तुम्हाला बायको चांगली मिळायची नाही का, केतू आहे. राहू आणि केतू नेहमी परस्पर विरोधी असतात. म्हणून राहू आणि केतू परस्पर विरोधी असल्यामुळं हा या घरात तर त्याच्या विरोधात तो त्या घरात असतो. याप्रमाणे त्याचे परिणामही होतात. मग एखादा म्हणेल की कुठं राहू आकाशामध्ये नाहीये, पण परिणाम झाला की नाही, पत्रिकेत कुठून आला, मानल्यामुळे आला. वास्तविक ते जरी नसले तरी जसा परिणाम आपल्याला भोगावा लागतो, यथा भासो यथा तमः. हे वास्तविक तमच आहे, अंधारच आहे. पृथ्वीच्या अंधकारालाच आपण राहू केतू म्हणतो. हा सावल्यांचाच जरी खेळ असला तरी आपल्याला तो मानावा लागतो. याप्रमाणे ते म्हणतात यथा महांती भूतानी भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु तेष्वहम. ब्रह्मदेव सांगतात नारदाला आणि इकडे भगवान ब्रह्मदेवाला विवरण करतायत की हे ब्रह्मदेवा, यथा महांती भूतानी भूतेषु चावचेनुच, या सर्व भूतांच्या मध्ये मी प्रविष्ट झालो, आधीच प्रविष्ट झालेलो आहे. या भूतांच्या मध्ये, या विश्वामध्ये माझा प्रवेश आधीच आहे, सुरुवातीलाच मी प्रवेश केलेला आहे. यथा महांती भूतानी भूतेषु चा वचेषु, या सगळ्या विश्वामध्ये माझा अनुप्रवेश सुरुवातीपासूनच, पहिल्यापासूनच मी प्रविष्ट झालेलो आहे. आणि त्यामुळं प्रविष्टान्यप्रविष्टानि, पण प्रविष्ट झालोय पण कोणाला दिसत नाही, अप्रविष्ट असल्यासारखा वाटतो. तो प्रविष्ट नाही, तो अप्रविष्ट आहे असं वाटतं. म्हणून मी नंतर प्रवेश केलाय असं म्हणण्यात काही कारण नाही. हे जरा भाषिक दृष्टिकोनातून अवघड वाटतं.
म्हणून मला उदाहरण द्यावं लागतं. म्हणजे दृष्टांत कशासाठी असतो, तर तो तत्व कळावं म्हणून असतो. दृष्टांत विसरून जायचा, पण तत्व लक्षात ठेवा. एक घडलेला दृष्टांत असा आहे की एकदा करवीर पीठाचे शंकराचार्य फार पूर्वी रामदास स्वामींच्या काळामध्ये होते. आता करवीर पीठांच्या शंकराचार्यांच्या कानावर रामदास स्वामींची कीर्ती गेलेली होती. रामदास स्वामी सुद्धा उच्च दर्जाचे, श्रेष्ठ दर्जाचे संत. त्यांनाही माहीत होते की हे मोठे संत आहेत, महात्मे आहेत. एके दिवशी हे करवीर पीठाचे शंकराचार्य हे सज्जनगडावरती आले. सज्जनगडाच्या पायथ्याशी आले. परळी नावाचं गाव आहे, तिथे आले, थांबले आणि तिथून एका शिष्याला पाठवलं एक तांबे घेऊन, रिकामा तांबे. आणि एक सहज परीक्षा घ्यायची म्हणून हा रिकाम्या तांब्या घेतला मोठा आणि आपल्या शिष्याला सांगितलं, जा त्या रामदास स्वामींना म्हणावं याच्यात ब्रह्म भरून द्या, याच्यामध्ये ब्रह्म भरून द्या. आला शिष्य, नमस्कार केला. रामदास स्वामी बसलेले होते. म्हणजे काय, शंकराचार्य आले करवीर पीठाचे. अरे वा म्हणे, कुठे आहेत? खाली आहेत, परळीच्या गावामध्ये उतरले. फक्त त्यांनी तुम्हाला एवढेच निरोप दिलाय की हा तांब्या घ्या म्हणले आणि याच्यात ब्रह्म भरून द्या. रामदास स्वामींनी ओळखलं की अरे हे माझी परीक्षा घेऊ लागले. तेही मोठेच आहेत, शंकराचार्य मोठेच आहेत, पण योगी याच्या खुणा योगी जाणे. योग्याच्या खुणा योगीच कळू शकतो, जाणू शकतो. त्यांनी त्यांना उत्तर दिलं. काय उत्तर दिलं असेल ते म्हणे, असं म्हणाले का याच्यात ब्रह्म भरून द्या म्हटले का? त्यांना म्हणावं, हा हे ब्रह्म आधी रिकामी करून द्या म्हणले. माझं उत्तर असं आहे म्हणले, माझा प्रश्न. त्यांना म्हणावं या तांब्यातलं ब्रह्म रिकामं करा आणि मग आणून द्या. त्यांनी जाऊन सांगितलं शंकराचार्यांना. त्यांनी सांगितलं म्हणे हे ब्रह्म रिकामं करा आणि आणून द्या. असं ऐकल्याबरोबर त्यांना पक्क कळलं की बस हा पक्का श्रेष्ठ दर्जाचा संत आहे. असा तसा लेचा पेचा नुसतं जोगड्या नाहीये, खरा संत आहे. म्हणजे या ठिकाणी ब्रह्म आहेच ना, त्याच्यात ब्रह्म भरून काय द्यायचंय? अहो सगळीकडेच ईश्वर आहे ना. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढा निमायया. सर्वत्र ईश्वर आहे. मग तुम्ही याच्यात ईश्वर दाखवा म्हणण्याला काय अर्थ आहे? म्हणून तर या खांबामध्ये देव का दिसत नाही तुमचा, असं जेव्हा प्रल्हादाला विचारलं तेव्हा खांबातून नृसिंह का प्रगटले? अहो सगळीकडेच आहे ना, जळी स्थळी काष्ठी पाषाणी सर्वत्र आहे. म्हणून तो तुमच्यात आहे, तो माझ्यात आहे. तो तांब्यात नाही का? मग अहो तांब्यात सुद्धा आकाश आहेच ना, आणि आकाशाच्या रूपाने ईश्वर आहेच आहे. कारण आकाश या पंचमहाभूतामध्ये ईश्वर तत्व आहेच आहे. ज्याप्रमाणे हे कळाल्याबरोबर सांगायचं तात्पर्य असं की इथे जो शब्द वापरलाय, यथा महांती भूतानी भूतेशाच्चावचेनुच, या विश्वामध्ये मी प्रविष्ट झालोय, अनुप्रविष्ट झालोच आहे. आणि म्हणून माझा प्रवेश हा अनुप्रविष्ट सुरुवातीपासून झालेलाच आहे. पुन्हा नव्याने मला प्रवेश करायची गरज नाही, नव्याने मला त्यात शिरायची गरज नाही. त्यामुळं मी या विश्वामध्ये कार्यरूपाने आहेच. विश्व निर्माण झालं. आता या ठिकाणी कार्य कारण भाव असं लक्षात घेतलं पाहिजे. विश्व हे कार्य आहे आणि ईश्वर हा कारण आहे. जेव्हा कारण व्यक्त होतं, कारण अव्यक्त असतं आणि कार्य व्यक्त असतं. एखादा चित्रकार आहे, तो चित्रकार आहे हे कधी कळतं? जेव्हा तो चित्र काढतो तेव्हा कळतं. म्हणजे जेव्हा कार्य होतं तेव्हा कारण, तो चित्रकार आहे असं आपण म्हणतो. जोपर्यंत तो चित्र काढत नाही तोपर्यंत त्याच्या काय कपाळावर पट्टी थोडीच आहे मी चित्रकार आहे म्हणून, नाही. म्हणजे कार्य झाल्यानंतर कारण कळतं. कारण हे कार्यानुमेय आहे, कार्यावरून आपण जाणावं. या ठिकाणी कार्य हे ईश्वराचं कार्य हे जग आहे आणि कार्यामध्ये कारण समाविष्ट असतंच. कारण समाविष्ट असल्याशिवाय कार्य होत नाही. कार्य म्हणजे समजा घडा आहे किंवा घट आहे, हे कार्य झालं. पण त्यामध्ये माती हे त्याचं कारण आहे. माती नसेल तर घट होईल का? माती नाहीये आणि मला घडा करून दाखवा, काय हवेचा थोडाच घडा होतो? नाही. कारण ही माती आहे आणि कार्य हे घडा आहे. म्हणजे कारण असल्याशिवाय कार्य होत नाही. मग कार्यामध्ये कारण नाही का? आहे ना. कारण जे खापर आहेत ते खापर कशाचे आहेत? मातीचे आहेत. म्हणून कार्यामध्ये कारण आहे. कारण म्हणजे माती आणि कार्य म्हणजे घडा.
घड्यामध्ये माती आहे, म्हणून कार्यामध्ये कारण आहे. म्हणून ते म्हणतात की मी जेव्हा प्रगट झालो तेव्हा माझं सगळं रूपच प्रगट झालं ना. विश्व म्हणजे जर माझा आविष्कार असेल तर मी विश्वामध्ये सर्वत्र आहे ना, सर्वत्र भरलेलाच आहे. कार्यरूपाने माझा अनुप्रवेश तर झालेलाच आहे, कारण माझ्याशिवाय हे विश्व कार्यरूपाने प्रगटच होऊ शकत नाही. म्हणून कार्यामध्ये कारण असतंच. म्हणून ते म्हणतात प्रविष्टान्यप्रविष्टानी, माझा प्रवेश झालेलाच आहे कार्यरूपाने. म्हणून त्या ठिकाणी आपण या दृष्टीने ब्रह्म कसं जाणून घ्यावं. एतावदेव जिज्ञासम तत्वजिज्ञासूनात्मनः. हे पंचमहाभूत बाहेरही आहेत. आपल्या शरीरात पंचमहाभूत आहेत. आपल्या शरीरात हाडं हा पृथ्वीचा भाग आहे, रक्त हा पाण्याचा भाग आहे, आपण जो श्वास घेतो तो हवेचा भाग आहे, आपल्यामध्ये जी उष्णता आहे तो अग्नीचा भाग आहे. म्हणून तर आपण खाल्ल्यानंतर पचतं. आपण म्हणतो ना की आपल्यामध्ये जो जठराग्नी आहे, म्हणजे अग्नी म्हणजे अग्नी एक प्रत्यक्षात मग पोळलं असतं आपल्याला. जाठराग्नी हा आपल्यामध्ये अग्नितत्व या रूपाने आहेच आहे. आणि म्हणून पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आकाश पोकळी आहे, ती आकाशाचं तत्व आहे. याप्रमाणे या पाची तत्व आपल्यात आहेत आणि बाहेरही आहेत. बाहेरचेच तत्व आतमध्ये शिरले, बाहेरचेच तत्व आतमध्ये आहेत, म्हणजे आतही आहेत आणि बाहेरही आहेत. जसं एखादा मनुष्य पाण्यामध्ये पोहताना त्याच्या तोंडात पाणी जातं, तो पुन्हा पुन्हा पाणी बाहेर गुळणी टाकतो, म्हणजे त्याच्या शरीरातही पाणी आहे, त्याच्या तोंडातही पाणी आहे आणि तोही पाण्यात आहे. म्हणजे पाणी बाहेरही आहे, आतही आहे, सर्वत्र आहे. तसा ईश्वर त्याच्यात आहे, बाहेरही आहे. पंचमहाभूता हे जसे आपल्यातही आहेत आणि बाहेरही आहेत. फक्त प्रविष्टान्यप्रविष्टानी तथा तेषु तेष्वहम, याप्रमाणे एतावदेव जिज्ञासम तत्वजिज्ञासूनात्मनः. याप्रमाणे तत्वाची जिज्ञासा केली पाहिजे. तत्वाची जिज्ञासा म्हणजे तत्व म्हणजे खरं काय आहे, परब्रह्म म्हणजे काय, ब्रह्मतत्व कोणतं, याची जिज्ञासा म्हणजे जाणून घेण्याची इच्छा. ज्ञानाची इच्छा म्हणजे जिज्ञासा असं म्हटलेलं आहे. ज्ञानस्य इच्छा जिज्ञासा, ज्ञानंतु इच्छा जिज्ञासा. ज्ञानाची इच्छा म्हणजे जिज्ञासा. जिज्ञासा नसेल तर आपण त्याला सांगून उपयोग नसतो. त्याला इच्छाच नाही तर मग काय सांगणार. हां, जिज्ञासा पाहिजे, प्रवृत्ती पाहिजे. आणि ही प्रवृत्ती तत्वजिज्ञासा, तत्वाची जिज्ञासा. ही तत्वाची जिज्ञासा आपल्या अंतरंगामध्ये आपण आत्मसात करून अन्वय व्यतिरेकाभ्याम यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. अन्वय व्यतिरेकाभ्याम, अन्वय आणि व्यतिरेक. आता अन्वय आणि व्यतिरेक या दृष्टीने भगवान समजून घ्यावा, हा मुद्दा या ठिकाणी आहे. आपल्या भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये आपण बघितलं की अन्वयाद इतरतः. आपण जेव्हा हा श्लोक पाहिला की जन्माद्यस्य यतोऽन्वयाद इतरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट, इथे हा जो अन्वयाद इतरतः असा शब्द आहे. इथे अन्वय आणि इतरतः म्हणजे व्यतिरेक. आता ही दृष्टी आहे बरं का. अन्वय आणि व्यतिरेक ही दृष्टी आहे. अन्वय आणि व्यतिरेक ही दृष्टी म्हणजे काय. अन्वय याचा अर्थ जे आपल्याला असतं, जे असताना जे असतं त्याला म्हणतात अन्वय. जे असताना जे असतं त्याला म्हणतात अन्वय. आणि जे नसताना जे असतं या ठिकाणी त्याला म्हणतात व्यतिरेक. जे असताना जे नसतं त्याला म्हणतात व्यतिरेक. म्हणून यत् सत्वे यत् सत्वम त्याला अन्वय म्हणतात आणि यत् सत्वे यद सत्वम त्याला व्यतिरेक म्हणतात. आता अन्वय ही एक अनुवृत्ती आहे. जसं झोपेतून उठवा एखाद्या व्यक्तीला आणि त्याला विचारा तू आहेस का, तो म्हणतो हा मी आहे ना. संवेदन आहे ना. आपण नाही असं कधी होईल का. आपण आपल्याला कधी विसरू शकतो का. आपण काय रोज जप करतो का आपल्या नावाचा. नाही. आपण काय आपल्याला रोज जप करत नाहीत. आपण काय रोज म्हणत नाही मी आहे मी आहे मी आहे. पण तरी आपल्याला ही अंतरंग जाणीव असते मी आहे. आपण नाही असं स्वतःला कधीच म्हणत नाही. याला म्हणतात अन्वय. या शरीरामध्ये आपला अन्वय आहे. या शरीरामध्ये आपली अनुवृत्ती आहे. अनुवृत्ती म्हणजे आपल्या अंतरंगाचा सूक्ष्म आहेपणाचा भाव, त्याला म्हणतात अन्वय. अन्वय म्हणजे
आपल्या अंतरंगामध्ये असलेला अनुवृत्तीचा भाव. ब्रह्म सर्वत्र एकच व्यापून आहे, त्याला म्हणतात अन्वय. आणि म्हणून ब्रह्मज्ञानाच्या दृष्टिकोनातून अन्वय आणि व्यतिरेक हे समजून घेतले पाहिजेत. अन्वय आणि व्यतिरेकाचं ज्ञान आपल्याला जर आत्मसात करता आलं, व्यतिरेक हा प्रारंभ आहे ब्रह्मज्ञानाचा, व्यतिरेक हा ब्रह्मज्ञानाचा प्रारंभ आहे आणि अन्वय हा ब्रह्मज्ञानाचा शेवट आहे, ब्रह्मज्ञानाचा उत्तरार्ध आहे असं म्हणा. अन्वय हा ब्रह्मज्ञानाचा उत्तरार्ध आणि व्यतिरेक हा ब्रह्मज्ञानाचा पूर्वार्ध आहे. आधी आपल्याला निषेध करावा लागतो, याला व्यतिरेक म्हणतात. आणि मग या विश्वामध्ये व्यतिरेक करत करत, निषेध करत करत जे शिल्लक राहील त्याचा अन्वय भगवंताशी जोडावा लागतो. म्हणून या ठिकाणी आपण ब्रह्म सर्वत्र एकच व्यापून आहे असं म्हणून त्याचा विचार करतो, त्याला अन्वय असा शब्द आपण वापरतो. ज्या भगवंताचं या विश्वामध्ये अन्वय म्हणजे अन्वय रूपाने, ज्याप्रमाणे आपण एखादी माळ तयार करतो किंवा हार तयार करतो. हार कशाचा आहे? फुलांचा आहे. फुलांची माळ, फुलांचा हार तयार केला, तो कशात गुंफलेला आहे? तो एका दोऱ्यात गुंफलेला आहे. मग दोरा जेव्हा होता तेव्हा माळ होती का? नाही. जेव्हा माळ तयार झाली तेव्हा दोरा कुठे गेला का? नाही. दोऱ्यात फुलं गुंफली म्हणजे दोऱ्याचा अन्वय फुलात आहे. दोरा फुलात गेला, प्रत्येक फुलामध्ये त्या दोऱ्याचं एक रूप गेलं, दोऱ्याचा धागा गेला, म्हणून दोऱ्याचा अन्वय फुलात आहे. पण फुलं सगळीकडे पसरले, फुलं राहिले नाहीत, पण दोरा तर शिल्लक राहिला. पण माळ कुठे आहे? मग आता माळ नाही आहे, मग याला आपण दोरा म्हणतो. पण फुलांच्यामुळे त्याला आपण माळ म्हणतो. तसं या ठिकाणी दोरा जसा आहेच आहे, माळ नसताना सुद्धा दोरा आहे आणि माळ असतानाही दोरा आहे. पण माळ नसताना, फुलं नसताना त्याला आपण माळ म्हणत नाही. फुलं नसताना माळ म्हणत नाही, पण दोरा मात्र असतो. म्हणून जे असताना जे असतं, फुलं असताना दोरा आहे तो अन्वय रूपाने, आणि फुलं नसतानाही दोरा आहे. जे नसताना जे असतं, फुलं नसताना दोरा मात्र आहे. एखादं वस्त्र आपण बघतो, मग हे वस्त्र घेण्यासाठी आपण एका वस्त्रालयामध्ये जातो, एखाद्या दुकानात जातो, हे वस्त्र खरेदी करतो. हे वस्त्र म्हणून आपण त्याला म्हणतो हे रेशमी वस्त्र आहे, ही साडी आहे, हे अजून चांगल्या दर्जाची पैठणी आहे, म्हणून आपण त्याला वेगवेगळे नावही देतो. ही नाटी आहे, हे नऊवार आहे, वेगवेगळे नावही दिले, रूपही दिले. हे हिरव्या रंगाचे, हे पिवळ्या रंगाचे, हे निळ्या रंगाचे. त्याला रंग आला, त्याला रूप आलं, त्याला आकार आला, त्याला वेगळे नावं आले. कशाला आले हो? मूळ दोऱ्याला आले. पण आपण जर म्हणलो दुकानदाराला दोरा द्या बरं, दोरा इथं नाही मिळत, जा दुसरीकडं. साडी कशाची आहे? नाटी कशाची आहे? नऊवारी साडी तरी कशाची? दोऱ्याचीच आहे, पण त्याला आपण दोरा म्हणत नाही. आणि मग हा दोऱ्याचीच जरी साडी असली तरी त्याला रंग आहे, त्याला रूप आहे, त्याला आकार आहे, तो पट आहे. विश्वपट ब्रह्म दोरा. मुक्ताबाईंनी म्हटलंय ना, ज्ञानेश्वराला जेव्हा वाईट वाटलं की काय जग आहे, हे जग साधा आम्हाला भिक्षा घालायला तयार नाही हो. या वेळेला वाईट वाटलं आणि राग येऊन ज्ञानेश्वर महाराज बसले ताटी बंद करून, आणि चिमुरडी 8 वर्षाची मुक्ताबाई म्हणते, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अरे जग रागे झाले बन्ही, संती सुखे व्हावे पाणी. जग रागाने लाल एखाद्या अग्निप्रमाणे झाला असेल तर संताने पाणी व्हायला पाहिजे. रागाने उत्तर द्यायचं नसतं, रागाला प्रेमाने जिंकायचं असतं. या दृष्टीने जशास तसे, म्हणजे तलवारीनिशी लढायचं नसतं, तलवारीशी ढालीने लढायचं असतं. तलवारीशी नाही, ढाल पाहिजे आपल्याला. आपली ढाल कोणती आहे? सहनशक्ती ही आपली ढाल आहे, ही आपण वाढवली पाहिजे. आणि मग ते म्हणतात, माऊली या ठिकाणी म्हणते मुक्ताबाई की ज्या विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्व हे पट आहे, विश्व ही वस्त्र आहे आणि ब्रह्म त्याचा दोरा आहे. पट फाटेल, त्याचा रंग उडून जाईल, त्याचं रूप बदलेल, पण दोरा जसा तसा राहील. दोरा जसा कायम राहील त्याप्रमाणे हा विश्वपट ब्रह्मदोरा. त्याप्रमाणे
अन्वय म्हणजे ते, अन्वय म्हणजे ज्याच्यामध्ये जे आहे, आणि व्यतिरेक म्हणजे त्यातून वजा करणे. यातला पट वजा केला पण दोरा शिल्लक राहिला. व्यतिरेक म्हणजे वजा करणे. पट वजा केला, रंग गेला, रूप गेलं, आकार गेला, पण मूळ दोरा कायम राहिला. त्याप्रमाणे एखाद्याकडे 50 रुपये आहेत आणि आपण त्याला विचारलं, का हो तुमच्याकडे 5 रुपये आहेत का? तो म्हणतो हो 5 रुपये, 50 रुपये आहेत. 5 रुपये काय? कारण 50 रुपयामध्ये 5 रुपये आहेतच ना. 5 रुपयाशिवाय 50 होतील का? म्हणून 5 रुपयाचा अन्वय 50 रुपयात आहे. आणि एखाद्याकडे 5च रुपये आहेत, आपण म्हणलं 50 रुपये द्या बरं. तो म्हणला अहो माझ्याकडे 5 रुपये आहेत. म्हणजे 50 रुपयाचा व्यतिरेक माझ्याकडे आहे. म्हणून 5 रुपयाचा अन्वय 50 मध्ये आहे आणि 50चा व्यतिरेक 5 मध्ये आहे. याला म्हणतात अन्वय आणि व्यतिरेक. म्हणून अन्वय म्हणजे त्याच्यात असणे आणि व्यतिरेक म्हणजे त्याच्यात नसणे. म्हणून जे असताना जे असतं त्याला अन्वय म्हणतात, आणि जे असताना जे नसतं, भगवान आहेत पण विश्व नाही, हा व्यतिरेक झाला. आणि भगवान आहेत आणि विश्वही आहे, तो अन्वय झाला. याप्रमाणे अन्वय आणि व्यतिरेक असा आपण या ठिकाणी समजून घेतो. या ठिकाणी चिकित्साशास्त्राच्या दृष्टीने हा विषय आपण लक्षात घेतला पाहिजे. भगवंताचं स्वरूप समजून घ्यायचं असेल तर आपल्याला भगवान ओळखता आला पाहिजे. भगवंताची ओळख ही अन्वय व्यतिरेकाच्या साह्याने आपल्याला करता आली पाहिजे. या दृष्टीने ते म्हणतात की आत्मतत्व असं आपण समजून घ्यावं. या आत्मतत्वामध्ये आपल्याला भगवंताचं स्वरूप जर समजून घ्यायचं झालं तर शब्द आणि अर्थ या दृष्टिकोनातून, त्याचप्रमाणे तत्व, शब्द हे दिसतात, अर्थ दिसत नाही. व्यक्त असणारी गोष्ट दिसते, जग दिसतं, भगवान दिसत नाही, कारण तो अव्यक्त आहे. व्यक्त आणि अव्यक्त, शब्द आणि अर्थ, त्याचप्रमाणे प्रगट आणि अप्रगट. या ठिकाणी अन्वय म्हणजे अप्रगट, अन्वय म्हणजे प्रगट आणि व्यतिरेक म्हणजे अप्रगट. याप्रमाणे अन्वय आणि व्यतिरेक, शब्द आणि अर्थ या दृष्टिकोनातून भगवंताचं स्वरूप समजून घ्यावं. भगवान कसा आहे याचं विवरण या ठिकाणी करता करता त्यांनी सांगितलं त्या चतुश्लोकी भागवतामध्ये, अन्वय व्यतिरेकाभ्याम यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. सर्वत्र सर्वदा या स्यात्. भगवान हा अन्वय आणि व्यतिरेकाच्या दृष्टीने समजून घ्यायचा असतो. त्या अन्वय व्यतिरेकाच्या दृष्टीने भगवंताचं स्वरूप समजून घेताना एतावदेव जिज्ञास्यम तत्वजिज्ञासुना मुना. हे तत्वजिज्ञासात्मक तत्वाची चिकित्सा करावी लागते, जिज्ञासा करावी लागते. आणि ते अन्वय आणि व्यतिरेकाने एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान कल्पविकल्पेषु न विमुह्यति करहिचित. आणि हे जर समजून घेतलं तर तुला कधी मोह होणार नाही. याप्रमाणे ब्रह्मदेवाला भगवंतांनी हे ज्ञान सांगितलं. हे ज्ञान ब्रह्मदेव नारदाला सांगतायत की अशी अशी घटना पूर्वी घडली होती, मला असं ज्ञान भगवंताकडून मिळालं. हे ब्रह्मदेव नारदाला सांगतात, हे सूत शौनकादिकाला सांगतात, आणि हेच शुकाचार्य परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे हा संवादाचा आविष्कार या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो. याप्रमाणे या भगवंतांनी जे ज्ञान सांगितलं त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. संत एकनाथ महाराजांनी यावर चतुश्लोकी भागवतावर टीका लिहिलेली आहे. चतुश्लोकी भागवतावर ज्याप्रमाणे एकादश स्कंधावर लिहिली, त्याला आपण भगवंताच्या एकादश स्कंधाच्या अनुषंगाने त्यांना एकनाथी भागवत म्हणतो. तसं हे चतुश्लोकी भागवत सुद्धा नाथांनी त्यावर टीका केलेली आहे. म्हणून भागवत हा ग्रंथ नाथांचा फार आवडीचा ग्रंथ होता. गीतेवर ज्ञानेश्वरांनी टीका केली, माऊलींनी टीका केली, आणि म्हणून ज्याच्यावर माऊलींनी टीका केली त्या ग्रंथाला हात नाही लावायचा. अहो मोठ्या लोकांनी जो हातात घेतला आणि त्यापेक्षा मी काय वेगळं सांगणार आहे, म्हणून नाथांनी त्यांचा मोठेपणा स्वीकारला आणि मग भागवत ग्रंथ रिकामा होता म्हणून त्यावर टीका केली. असो, याप्रमाणे या भागवत ग्रंथाच्या चतुश्लोकी भागवत 4 श्लोकामध्ये समग्र भागवताचं सार या ठिकाणी संकल्पित केलेलं, प्रकल्पित केलेलं आहे. या संबंधीचं विवरण आता जे आणखी चिंतन होईल तो सगळा उद्या सांगण्यात येईल. हरे नमः पुंडलिक वरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वतीपते हर महादेव श्रीमंत जनार्दन गुरु.